कुठलाही बदल हा ओव्हरनाईट होत नाही. अडॉप्ट करा. लोकांनी आत्ता कुठून एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत जाण्याचा लोकांनी स्वतःचा एक मार्ग निवडलेला असतो. त्याची सवय झालेली असते, तो अंगवळणी पडलेला असतो. तो अचानकपणे बदलून मी दुसरा मार्ग पकडून लगेच जाईन, ज्यांना ते सहज शक्य असतं ते अर्ली अडॉप्टर्स असतात. किंवा काही लोक जे असतात की ज्यांना मेट्रो ही संकल्पना आधीच डोक्यात बसलेली असते, त्यांनी अन्यत्र कुठे वापरलेली असते, त्यांना घरापासून अगदी 100-200 मीटर प्रवास करून चालत जाऊन लगेच मेट्रो पकडणं शक्य असतं. असे लोक अर्ली अडॉप्टर्स म्हणून आपल्याकडे लगेच येऊन जातात की जेव्हा किंवा ज्यांना डायरेक्ट एंड टू एंड खूप प्रवास कालावधीमध्ये बचत होते, असे लोक खूप पटकन आमच्या मेट्रो व्यवस्थेमध्ये आलेत. म्हणून आता आम्ही जे पाहतोय की जे एंड टू एंड जर्नी करणारे लोकांची संख्या एकदम खूप जास्त आहे. किंवा ज्याला वनाजमधनं निघून एअरपोर्टला जायचं आहे, किंवा दररोज कामासाठी खराडीमध्ये जायचं आहे, किंवा कामासाठी त्यांना येरवडा साईडला जायचं आहे, कल्याणीनगर साईडला जायचं आहे, हे लोक पटकन अडॉप्ट करतायत. कारण त्यांना इमिजिएटली असा फरक जाणवतो की मेट्रोचा प्रवास 40 मिनिटामध्ये मला ए टू बी घेऊन जातो. मी जर गाडी घेऊन गेलो, टू व्हीलर घेऊन गेलो, तर मला त्याच्यामध्ये जवळपास तास, सव्वा तास, दीड तास, कधी कधी 2 तासही लागू शकतात. तर हा ज्यांना डायरेक्ट परसिव्ड डिफरन्स आहे ते लगेच येत आहेत.